मला वाटतं की हा निकाल महाशक्तीच्या आदेशाने आलेला निकाल आहे. महाशक्तीचा पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे हे होणे अपेक्षित आहे. एकीकडचा शिवसेना हा मित्रपक्ष असलेला त्या मित्रपक्षाला संपवण्यामध्ये काही अंशी भारतीय जनता पक्षाला यश आलं असं त्यांना वाटत असेल. परंतु मुळात पक्ष कुठलाही संपत नाही. शिवसेना आणि ठाकरे, ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे, त्या विचाराशी ते बांधील आहे. ठाकरे आणि शिवसेनेचं नातं, त्या विचाराचं नातं कधी तुटू शकत नाही. लोक त्यापासून दूर जाऊ शकत नाही. आजचा निकाल हा स्क्रिप्टेड निकाल होता, लिहून दिलेला निकाल मी याला मानतो. हे काही अंतिम निकाल नाही. एवढंच की त्याला वेळ म्हणजे घालवून तारीख पे तारीख देऊन तो लांबवण्याचा प्रयत्न झालेला, कारण कोर्टात जाण्यासाठी संधी फार कमी मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. दुसरीकडे दोनही लोकांना पात्र ठरवण्यामध्ये एकीला पात्र ठरवल्यानंतर दुसऱ्यानं जर अपात्र ठरवलं असतं तर जनतेचा उद्रेक झाला असता. जनतेमध्ये एक सिंपती मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे मिळाली असती. त्यातूनही यांना बाजू सावरायची होती, हा त्यातला एक भाग होता. तरी पण हे जे काही निकाल आले हे निकाल संविधान विरोधी आहेत, हे कायद्याच्या विरुद्ध आहेत. एकीकडे पक्षांतरबंदी कायद्याची खिल्ली उडवणं, मजाक करणं, गंमत करणं आणि त्यातून त्या आमदारांना पात्र करून घेणं, हे सगळं लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत म्हणजे मी असं म्हणेन की हे या देशातील डेमोक्रेसी संपवण्यासाठी हे विघातक असे एक पाऊल अलीकडे पडत आहे. आणि मला वाटतं देश उद्या देशाचं संविधान राहील की नाही, देशाची घटना शिल्लक राहील की नाही, देशाची लोकशाही शिल्लक राहील की नाही. कोणाचेही पक्ष फोडा, त्यांना संपवा, त्यांना उद्ध्वस्त करा आणि त्यांचे आमदार पक्ष फोडणाऱ्यांना मात्र संरक्षण द्या, त्यांना पात्र ठरवा. ही या देशामधील गेल्या 75-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर अशा घटना या देशातील लोकशाहीसाठी विदारक, घातक आहेत असंच माझं मत आहे. हिंदी पहिले मराठी होते. दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले, हे कितपत योग्य नाही. असं आहे की एकाला पात्र वाचवण्यासाठी दुसऱ्याला वाचवावं लागलं. त्यांना एकाला वाचवलं, त्यामध्ये शिंदे गटांना पात्र ठरवलं. जर ते उद्धव ठाकरे गटांनाही पात्र केले असते तर मला वाटतं की म्हणजे सगळी सहानुभूती जी किंवा जी त्यांना सहानुभूती आहे ती सहानुभूती त्यांना मिळू द्यायची नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. कारण त्यातून पुन्हा जे शिंदे गट फुटल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये तीव्र भावना होत्या, त्या भावनापासून आणि त्या लोकांच्या तीव्रतेपासून यांना स्वतःला वाचायचं होतं. याचा परिणाम महाविकास आघाडीवर आणि 100% होईल. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात खपवणार नाही. यांना जागोजागी यांची दाखवतील. हे कितीही प्रयत्न करतील तरी जनता यांच्या पाठीमागे नाही. पैशाच्या बळावर, धनाच्या बळावर, सत्तेच्या बळावर ही जी काही मस्ती लोकशाहीमध्ये चालली ही लोक खपवून घेत नाही. भारत हा प्रगत देश आहे आणि या देशातील जनतेचा संविधानावर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे. कायदाविरोधी कृतीला योग्य ठिकाणी जनता धडा शिकवेल हा पूर्ण मला विश्वास आहे. दुसरीकडे थेट उद्धव ठाकरे यांना संपूर्णतः शून्यावर आणून ठेवलं. त्यांचं पक्षप्रमुख हे पदच जे ते घटनाबाह्य असं मानण्यात आलं. निवडणूक आयोगानेच यापूर्वी केलेला आहे निर्णय, त्यामुळे त्यात काही फरक पडत नाही. त्यांनी पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवला होता. अध्यक्षांना असा कुठलाही अधिकार आहे की नाही हा वेगळा भाग आहे आणि तो निकाल देत असताना त्यांना पक्ष याचाच आहे हा म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? या अध्यक्षांना थोडी पक्ष ठरवण्याचा किंवा पक्ष कुणाचा आहे ठरवण्याचा अधिकार आहे. तो अजूनही प्रलंबित आहे. मात्र उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून अपात्र आहेत अशा प्रतिक्रिया आता शिंदे गटाकडून येत आहेत. जर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून अपात्र ठरत असतील तर आता महाविकास आघाडीत शिवसेनेचे स्थान काय? नेमकी कोणती शिवसेना ही महाविकास आघाडीत असेल? उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीतलं स्थान काय आणि जागा वाटपात? नाही, उद्धव ठाकरे आमच्या सोबत असतील. उद्धव ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाकरे हे आम्हाला माहीत आहे. जनतेमध्ये, शिवसैनिकांमध्ये, सामान्य माणसामध्ये उद्धव ठाकरे यांचीच लोकप्रियता आहे आणि त्यातूनच आमची आघाडी त्यांच्याबरोबर आहे. मात्र त्यांच्या आमदारांना आता शिंदे गटाच्या प्रतोदांचा व्हीप लागू होणार आहे. ते व्हीप काढतील त्यावेळेस त्यांचं तो काय उत्तर द्यायचं ते देतील.
अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी संधी आहे. हा अंतिम निकाल नाही. सर्वोच्च न्यायालय त्याला स्थगिती द्यायचा, काय करायचं तो निर्णय अपेक्षित आहे. बऱ्याच आमदारांची सुनावणी बऱ्याच आमदारांची सुनावणी ही मराठीमधून झाली. काही आमदारांनी मागणी सुद्धा केली होती, मात्र निकाल वाचन इंग्रजीमधून झाल्यामुळे कुठेतरी एक शंका यामध्ये निर्माण होते. याकडे कसं? नाही, आता तो एकदा न्यायाधीश म्हणून तिथे त्या खुर्चीवर बसून तो काय इंग्रजीत किंवा मराठीत फार नाही, पण महाराष्ट्रातील आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय होता तो मराठीत होणे अपेक्षित होता. ठीक आहे, आता ते त्याला फार काही आम्ही शब्दामध्ये जाण्याची गरज नाही, परंतु अपेक्षित मात्र मराठीत होता. मराठीत वाचलं असतं तर मराठी अस्मिता आहे, कारण ठाकरे आणि शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी होती. त्याचंही निकाल हा इंग्रजीमध्ये येतो आहे, म्हणजे किती मोठा दडपण महाशक्तीचा यांच्यावर आहे हे त्या ठिकाणी दिसते. सर, या निकालाचा जागा वाटपाच्या गणितावर कसा परिणाम होणार? आणि अजिबात परिणाम होणार नाही. आम्ही मिळून लढू. या देशातील तानाशाही संपवायची आहे. या देशाचं संरक्षण आम्हाला, लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे, आम्हाला संविधानाचं रक्षण करायचं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही होणार नाही. आम्ही आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष जो असेल, जो गट असेल त्यांच्याबरोबर राहू आम्ही. शरद पवार साहेब आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, या सगळ्यांची मोठ बांधण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊ. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी हे काहीही करू देत, जनता यांच्याबरोबर नाही. किमान 40च्या वर जागा आमचा महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकेल. यांची जागा यांना या जनता दाखवेल. आणि तुम्ही बेईमानांना कशा पद्धतीनं मातीत गाडलं जातं हे महाराष्ट्रातील मतदानातून दिसेल. 20 प्लस जागा हिंदी हाँ. सर प्लीज हिंदी बोलिए ना. जिस तरीके से पूरा फैसला आया उस पर क्या कहेंगे, आपकी क्या राय है? नहीं, देखिए ये अपेक्षित था हमें कि ये जो निकाल आएगा ये तो स्क्रिप्टेड था. पहले से भी हम लोग बात वही कर रहे थे, वही हुआ है. एक बार सुप्रीम कोर्ट ये कहता है कि गोगा वाले ये व्हीप नहीं हो सकते, उनका कैंसिल किया था, फिर भी उनको व्हीप करके डिक्लेयर किया गया है. ये भी एक अचंभे की बात है कि सर्वोच्च न्यायालय अगर बोलने के बाद भी ये निकाल इस तरह से आता है. तो मुझे लगता है कि जिस तरह से निकाल दिया गया, पार्टी किसी के एक की पार्टी को खिलाफ में जो वातावरण, शिवसेना को पहले पक्ष छीना गया, वो पार्टी का सिंबल भी छीना गया था, अब पार्टी भी निकाल दी गई. महाराष्ट्र की जनता इस सब बातों को सहन नहीं करेगी. मुझे पूरा दिखता है कि जनता इन लोगों को अब उनकी जगह दिखाएगी. महाराष्ट्र में और देश में जो संविधान विरोधी काम जो कर रहे हैं, संविधान के खिलाफ में, कानून के खिलाफ में जो काम हो रहा है, ये निश्चित रूप से गलत हो रहा है. और इस देश की डेमोक्रेसी को ख़त्म करने के लिए तानाशाही पद्धति से सरकार जो चलाई जा रही है, तो जिस महाशक्ति का आदेश वो बोलते थे, तो महाशक्ति का आदेश इनको आया होगा और ये निकाल आया है. इस निकाल से कोई परिणाम महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी पे होने वाला नहीं है. इसको लेकर इतना ही मैं कहूँगा कि निश्चित रूप से ये महायुति को इसका मुआवजा भुगतना पड़ेगा. और जनता, हम तो हमारी रणनीति तय है. हम लोग महाविकास आघाड़ी में जो भी हमारे लोग हैं, हम उनको लेकर आगे जाएंगे. हमारे विचार को लेकर तानाशाही जो सरकार के खिलाफ में जो हमारे साथ आएंगे, हम उनके खिलाफ में जाएंगे. हम उनको साथ लेकर चलेंगे. सीट शेयरिंग को लेकर कोई फर्क नहीं पड़ेगा. सीट शेयरिंग की बात चल रही है. हम लोग इंडिया की मीटिंग ही चल रही है, उसमें निश्चित रूप से तय होगा और सबका समाधान होकर एक साथ हम लड़ेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.